स्पेशल ठिकाणी चाललो आहोत आणि आता आम्ही बांद्रा टर्मिनसला आहे. इथूनच आमची ट्रेन आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि कशी आमची ट्रिप होते हे जाणून घ्या. हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे, त्याच्यामुळे प्लीज डोंट जज, कारण का कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं कॉन्फिडन्स अजून नाही आहे. मी ट्राय करणार आहे सगळं कॅप्चर करण्याचा आणि कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं सुद्धा. सो प्लीज 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 हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स गो. प्लीज इग्नोर अवर टायर्डनेस, कारण आम्ही आता खूप प्रवास करून आलो आहोत. काल रत्नागिरीवरून ठाण्याला आलो आणि आता ठाण्यावरून दादरवरून बँड्रा आणि बँड्रा टू बँड्रा टर्मिनसला आलो आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप गरमी आहे, खूप गरमी आहे, ऊन तर प्रचंड लागते. त्याच्यामुळे आम्ही खूप दमलो आहोत, पण आम्ही खूप 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 एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी, कारण का ही ट्रिप आम्ही खूप महिने खूप वर्ष झाले प्लॅन करत होतो, पण काही ना काही प्रॉब्लेम येत होते. ते असं म्हणतात ना की जोपर्यंत त्यांचं बोलावणं येत नाही तोपर्यंत ही ट्रिप नाही सक्सेसफुल होत. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की म्हणजे देवाचंच बोलावणं आहे हे. त्याच्यामुळे आता ही ट्रिप आम्ही स्टार्ट केलेली आहे. आता बघूया कशी होते, काय होते आणि आम्ही कुठे कुठे जातो, काय काय बघतो, त्याच्यानंतर काय काय खातो पितो, हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. सतरा तासांचा प्रवास केल्यानंतर आता आम्ही वेरावळ जंक्शनला पोचलो आहोत. प्रवास खूप सुंदर होता. आजूबाजूची गावं, झाडं, सिनरी हे सगळं बघत बघत आता आम्ही वेरावळला पोचलो. आता इथून आपल्याला सोमनाथला जायचं आहे. आता आम्ही सोमनाथला पोचलो आणि आता आम्ही मस्त रेडी झालो आहे आणि आता आम्ही दर्शनाला निघालो आहे फायनली. पण आज सोमवार आहे त्याच्यामुळे बघूया किती गर्दी होते आणि कसं दर्शन होतं आहे. लेट्स गो. सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक मंदिरांमध्ये एक मानले जाते. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये पहिले ज्योतिर्लिंग म्हणून याला विशेष महत्त्व आहे. हे मंदिर प्रभास पाटण, गुजरात येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. पौराणिक कथेनुसार चंद्रदेवाने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या करून येथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. त्यामुळे मंदिराला सोमनाथ हे नाव पडले. हे मंदिर चालुक्य शैलीत बांधलेले आहे. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नसल्याने मंदिर आणि त्याच्या सभोवतालीचा सुंदर परिसर मी कॅप्चर करू शकले नाही. पण श्रद्धा आणि निसर्गाने नटलेल्या या मंदिराला सर्वांनी प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे.
आहे त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम म्हणजे हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. भालका तीर्थ हे खूप पवित्र आणि शांत ठिकाण आहे. येथे भगवान श्रीकृष्ण यांना शिकाऱ्याने चुकून बाण मारला आणि त्यानंतर त्याने देहत्याग केला. या ठिकाणी श्रीकृष्णांची सुंदर मूर्ती आहे, जिथे ते झाडाखाली विश्रांती घेताना दाखवले आहे. हे ठिकाण सोमनाथ मंदिरापासून खूप जवळ असल्यामुळे भालका तीर्थला भेट देणं विसरू नका. सोमनाथमधील हे सुंदर पद्धतीने बांधलेलं आणि भगवान श्रीराम यांना समर्पित केलेलं राम मंदिर आहे. येथील परिसर अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका असल्यामुळे मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. या मंदिरामध्ये गणपती बाप्पा, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण तसेच हनुमान यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. आणि एक खास गोष्ट म्हणजे या मंदिरात खूप मोठे रजिस्टर ठेवले आहेत, ज्यामध्ये भक्त राम नाम जप लिहू शकतात. अनेक भाविक या पुस्तकात राम नाम लिहून आपली श्रद्धा व्यक्त करतात. साधेपणा, शांतता आणि भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजेच हे श्री राम मंदिर. गिरनार हा गुजरातमधील जुनागड शहराजवळ असलेला अतिशय पवित्र पर्वत आहे. भगवान दत्तात्रेयांनी येथे कठोर तपश्चर्या केली आणि आजही येथे त्यांची दिव्य उपस्थिती जाणवते. गिरनारवर सुमारे 10,000 पायऱ्या चढून जाव्या लागतात. त्यामुळे ही यात्रा थोडी आव्हानात्मक आहे, तरीही खूपच समाधान देणारी आहे. वर जाताना थंड हवा, शांत वातावरण, छोटी छोटी मंदिरे मनाला एक वेगळाच आनंद देतात. येथील प्रत्येक पायरीसोबत एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पूर्ण रात्र 10,000 पायऱ्या चढून आल्यानंतर सकाळच्या वेळेचं सूर्योदय पाहणे आणि श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे, जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावा, जो शब्दात सांगणं खूप कठीण आहे. सोमनाथ मंदिराची शांतता आणि गिरनारच्या प्रत्येक पायरीवर जाणवलेली ऊर्जा, हा प्रवास खरंच मनाला स्पर्श करून गेला. हा फक्त प्रवास नव्हता, तर एक दिव्य आणि मेस्मरायझिंग अनुभव होता, जो आयुष्यभर लक्षात राहील. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात.